नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि आपण PYQ डिसेक्शन म्हणजे चिरफाडमध्ये ज्या गोष्टी बघतोय त्या यूट्यूबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून कळवा की अशा पद्धतीने व्हिडिओ बनवले पाहिजेत, नाही बनवले पाहिजे, त्याच्यामध्ये अजून काय चेंज केला पाहिजे. शक्यतो जिथं शक्य आहे तिथं ठोकताळे अप्रोचचा पण आपण वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण कम्प्लिटली ही बॅच कंटेंट अनालिसिस आहे. PYQची चिरफाड ही पर्टिक्युलरली कंटेंट रिलेटेड असल्यामुळं थोडेसे लिमिटेशन्स अप्रोचला या ठिकाणी येतात. मात्र जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे त्या प्रश्नाची चिरफाड न करताच पुढे येणाऱ्या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून PYQचा डिसेक्शन जे आहे चिरफाड आहे या माध्यमातून करत राहणार आहोत. चालू करूया. सामान्य विज्ञान 2023 गट ब पूर्व परीक्षेमधले जे काही 20 प्रश्न आहेत ते आपण एक एक करून या ठिकाणी चर्चा करूयात. चला, पहिला प्रश्न काय आहे, कशा पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारलाय आणि एक थोडंसं जी थीम मला दिसते की विज्ञान मध्ये एक ठराविक टॉपिक्स जे आहेत त्याच्यावर कायम प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहेत. मागच्या काही दिवसामध्ये ठराविक टॉपिक आहेत त्याच्यावर कायम प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. ते कसे आहेत काय आपण बघूयात. आता हा जो प्रश्न आहे, शैवाल वर्गीकरणामध्ये कीटोफोरॉल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो. आता इथे आपण याच्यामध्ये काय बघितलं होतं, LCM न म्हणा किंवा इटॅमॉलॉजीनं म्हणा, काय बघितलं होतं, सिटोफोरॉल्स आपल्याला विचारलेला आहे. आणि याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आता काय होती की क्लोरोफायटा आणि कॅरोफायटा ह्या दोन गोष्टी होत्या. LCM ना आपण काय करत असतो, दोन मधली कुठलं तरी कॉमन घेण्याचा प्रयत्न करतो. कॅरो आणि क्लोरो मध्ये, क्लोरो म्हणजे क्लोरोफिल वगैरे आपल्याला ग्रीन रिलेटेड गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतात. अल्गी जे आहेत स्वतःचं अन्न बनवू शकतात म्हणजे त्याला ग्रीन एनर्जी रिलेटेड, म्हणून आपण क्लोरोकडे त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि उत्तर पण त्या ठिकाणी काय होतं, क्लोरोफायटा. आता क्लोरोफायटा म्हणजेच खरं तर हिरवे शैवाळ असतं. हिरवा जो क्लोरोफिल आपला जो शब्द आहे बघा, क्लोरोफिल, तर तो पण इटसेल्फ की क्लोरो शब्द आला की समजून घ्या ग्रीन रिलेटेड काहीतरी गोष्ट आहे, प्रकाश संश्लेषणाच्या रिलेटेड काही गोष्ट आहे. क्लोरो म्हणजेच काय, आता ग्रीन शैवाळ, ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथे ग्रीन शैवाळाबद्दल माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे, ज्याच्यावर पुढे पण फ्युचरमध्ये प्रश्न येऊ शकतो. मग त्या अनुषंगाने चर्चा करत असताना यामध्ये मुख्यतः हिरवे शैवाळ जे ग्रीन अल्गी, तुम्ही इथं क्लोरोफायटा बघा, मेनली याचे दोन बेस्ट एक्झाम्पल आहेत. एक म्हणजे क्लॅमॅडोमोनास आणि दुसरं आहे वोलवॉक्स. हे दोन त्याचे क्लासिक एक्झाम्पल आहेत. कुठल्याचे, ग्रीन त्या ठिकाणी अल्गीचे वेगळे टाइप्स आहेत, ते आपण खाली बघूयात. कुठल्या प्रकारचे टाइप अल्गीचे टाइप्स आहेत. रेड अल्गी आपल्याला बघायला मिळतं, त्यानंतर आपल्याला ब्लू अल्गी बघायला मिळतं, त्यानंतर ग्रीन आपल्याला बघायला मिळतं. अशा पद्धतीने वेगळे कॉम्बिनेशन्स त्या ठिकाणी आहेत. त्यातलं हे जे ग्रीन आहे, ग्रीनच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा यामध्ये क्लोरोफिल, म्हणजे तुम्हाला म्हटलं होतं क्लोरोफिल, ए आणि बी हे दोन रंगद्रव्य त्याच्यामध्ये असतात, ज्याच्यामुळे त्याला हिरवा रंग त्या ठिकाणी प्राप्त होतो. क्लोरोफिल म्हणलं की हिरवं, एवढं लक्षात ठेवा. अन्न जे आहे म्हणजे फूड जे तयार करतात ते अन्न स्टार्चच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं. आता ग्लुकोजचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड. तर स्टार्च जे आहे पॉलिसॅकराइड मधलं, स्टार्चच्या स्वरूपामध्ये काय करतात, अन्न त्या ठिकाणी साठवून ठेवतात. पेशीभित्ती सेल्युलोजच्या असतात. इथं पेशीभित्ती जे आहेत, सेलवॉल वगैरे जे येतात, पेशीभित्ती सेल्युलोजच्या आहेत. आता सेल्युलोज जो आहे, हा सेल्युलोज म्हणजे थोडक्यामध्ये आपलं जे गवत असतं सेल्युलोज, त्यामुळे आपल्याला माणसाला गवत खाल्लेलं डायजेस्ट होत नाही, कारण सेल्युलोज डायजेस्ट करण्यासाठी जे एन्झाईम्स लागतात ते माणसाच्या शरीरात नाहीयेत. मात्र ते सेल्युलोज जनावर जे आहेत, जसं गाई, म्हशी, कॅटल जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये असतं, त्यामुळे ते गवत खाऊ शकतात. गोष्ट लक्षात घ्या. ते सेल्युलोज नावाचा जो घटक आहे तो आपल्या हिरव्या शैवाळामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, हे जे क्लॅमॅडोमोनास आहे ना, तर ते आहे एक पेशी, आणि बाकी उल्वा आणि स्पायरोगायरा जे ते मल्टीसेल्युलर आहे. म्हणजे आपल्याला ग्रीन अल्गीमध्ये दोन प्रकारचे त्या ठिकाणी वेगळे व्हेरिएशन बघायला मिळतात. एक म्हणजे एक पेशीय, हे पण लक्षात ठेवा, पुढचा प्रश्न येऊ शकतो. हे जे आहे ते एक पेशीय, आणि इथे येऊ शकतो मल्टिपल, त्याला आपण काय म्हणतो, अनेक पेशीय. हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, एक पेशीय आणि अनेक पेशीय, राईट. आता पुढे मुख्यतः कुठे आढळतात, तर गोड्या पाण्यात आढळतात, म्हणजे आपले तलाव बिलाव वगैरे जे असतात त्या ठिकाणी. आता इथं थोडंसं डिस्क्रिप्शन माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. किंगडम हा प्लॅन्टी आहे, डिव्हिजन याचा क्लोरोफायटा आहे, क्लास जो आहे क्लोरोफायसी जो आहे, आणि सिटोफोरॉल्स नावाची जे काय ऑर्डर आहे त्याची, एवढी गोष्ट एक बेसिक आपल्याला लक्षात ठेवा. आता उदाहरणे जर बघितलं आपण, क्लॅमॅडोमोनास जे तुम्हाला म्हटलं होतं मी, मोनासमध्ये मोनो लक्षात ठेवा, एक मोनासमध्ये मोनो, ओलवॉक्स, स्पायरोगायरा आणि उल्वा हे जे आहेत आपल्याला काय बघायला मिळतात, अनेक पेशी त्या ठिकाणी बघायला मिळतात. पुढे बघा, ह्याच्यामधला दुसऱ्या प्रकारचा जो काही शैवाळ आहे
तर तो आहे कॅरोफायटा. कॅरोफायटा म्हणजे कांदाळलेली हिरवी शैवाळ. आता ही हिरवी शैवाळच आहे पण ही कांदावलेली. आता इथं बघा स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळेल, थोडक्यामध्ये एक झाड असल्यासारखं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. अजून क्लासिक एक्झाम्पल जे आहे निटेला नावाचा एक जो काही प्रकार आहे, व्हरायटी जी आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं कोरोफायटाचं एक्झाम्पल मध्ये एक बघायला मिळतं आपल्याला निटेला, आणि दुसरं जे आहे ते कॅरा. बरोबर आहे, तर हे आपल्याला कॅरा त्या ठिकाणी बघायला मिळतं आणि ते निटेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. तर कॅरा आणि निटेला दोन क्लासिक आहेत. परत पेशीभित्तिका इथे सेल्युलोजच्याच आहेत, सेल्युलोज. बरोबर आहे, आणि उच्च प्रकारची हिरवी शैवाळे. लैंगिक प्रजनन त्याच्यामध्ये होतं, हे एक महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी बघता येईल. आता लैंगिक प्रजनन म्हणलं की फिमेल आणि मेल सेक्स ऑर्गन आले. अँथ्रोसियम आपलं मेल असतो, अँथ्रिडियम जे आपण वापरतो, उगोनियम, उगोनियम म्हटलं की हे फिमेल सेक्स ऑर्गन असतो. एवढं डिटेलमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एवढी गोष्ट लक्षात द्या, कॅरोफायटा जो आहे कांदाळलेली हिरवी शैवाळ त्या ठिकाणी आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला दोन महत्वाचे एक्झाम्पल जे कॅरा आणि निटेला हे दोन लक्षात ठेवायचे आहेत. आता पुढे जाऊन आपण जेव्हा बघतो सायनोफायटा, सायनोफायटामध्ये निळसर हिरवे शैवाळ आपल्याला बघायला मिळतं, ब्लू ग्रीन अल्गी, आणि हे खूप जास्त कॉमन आणि खूप जास्त फेमस आहे बघा, ब्लू ग्रीन अल्गी सायनोफायटा. यांना काय म्हणतात? सायनोबॅक्टेरिया असेही म्हणतात. यांना काय म्हणतात? सायनोबॅक्टेरिया. हे लक्षात ठेवा, हे खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सायनोबॅक्टेरिया, सायनोफायटा, राईट. आणि याच्यामध्ये कारण हे प्रोकॅरियोटिक अणुकेंद्र नसलेले, प्रोकॅरियोटिक अणुकेंद्र नसलेले युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक आपण बघितले होते. बरोबर आहे, प्रोकॅरियोटिक आहेत, त्याच्यामध्ये न्यूक्लियस वगैरे त्याच्यामध्ये नाहीये. सायनोबॅक्टेरियाचे हे स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. इथं डिटेलमध्ये तुम्हाला जी पीडीएफ शेअर केली जाईल त्याच्यामध्ये बघायला मिळेल, इथे जास्त झूम करता येत नाहीये. रंगद्रव्यांमध्ये क्लोरोफिल ए आपल्याला असतं, क्लोरोफिल बी आपण जे बघितलं होतं, ए आणि बी ते बघितलं होतं पहिलं जे शैवाळ होतं त्याच्यामध्ये, इथे फक्त क्लोरोफिल ए बघायला मिळतं, त्यामुळे थोडासा हिरवा रंग आपल्याला बघायला मिळतो. फायकोसायनिन व फायकोक्रिएथ्रिन याच्यामध्ये आपल्याला आढळतात किंवा बघायला मिळतात. आता नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन, मी जे महत्वाचं म्हटलं ना त्याचं कारण आहे नायट्रोजन फिक्सेशन करणारी ही काही सायनोफायटा प्रकारे उपयुक्त. इथं सगळ्यात महत्वाचं ब्लू ग्रीन आल्गी म्हटलं की नायट्रोजन फिक्सेशन लक्षात ठेवा. बरोबर आहे, नायट्रोजन फिक्सेशन हे कधी कधी जी काही वीज पडते, वीज कडाडते, त्यांना पण बऱ्यापैकी होतं, ही एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. एन्व्हायरमेंटमध्ये आपण हे डिटेलमध्ये शिकलो आहोत, पण तरीही इथं एक लक्षात ठेवा, प्रामुख्याने एकपेशीय किंवा वलयकार रचना असलेली असतात. आणि उदाहरणे याचे नॉस्टॉक, अॅनाबिना आणि ऑसिलेटोरिया हे तीन नावं लक्षात ठेवा. त्यातल्यात नॉस्टॉक आणि अॅनाबिना म्हटलं तर ब्लू ग्रीन अल्गी, ब्लू ग्रीन अल्गी आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हे फेमस कशासाठी आहे तर नायट्रोजन फिक्सेशनसाठी आहे. काय? नॉस्टॉक आणि अॅनाबिना हे एक्झाम्पल आपण कृषीच्या बाबतीमध्ये खूप वेळा बघितलेले आहेत आणि सायन्समध्ये बघितलेत, एन्व्हायरमेंटमध्ये पण बघितलेत. परत एकदा इथे रिपीट करतो, हा खूप महत्वाचा त्यातला विषय. अजून कुठल्या प्रकारचे शैवाळ आहेत? हा एकदम सोपा आहे बघा, रोडोफायटा, रेड, रेड म्हणजे आर असं लक्षात ठेवा. रोडोफायटा आहे लाल शैवाळ, लाल शैवाळ दिसताच आपल्याला लाल दिसतो, लाल ही लाल. मेम्ब्रेनोप्टेरा प्लॅटिफायला आणि ब्रँच्ड रेड अल्गी दोन मेनली प्रकार आपल्याला कशाचे बघायला मिळतात? रोडोफायटा, त्याच्यात आर आला म्हणजे तो रेड फायटा. ही गोष्ट आपली इथं क्लिअर झाली. लाल रंग कशामुळे? फायकोइरिथ्रिन ह्या नावाच्या रंग घटकामुळे तो काय रेड कलर त्या ठिकाणी त्याला प्राप्त झालेला आहे. यामध्ये क्लोरोफिल ए आणि डी देखील असतात. आता पहिल्यामध्ये फक्त ए बी बघितले होते आपण, इथे ए बघितलं होतं मगाशी ब्लू ग्रीन अल्गी मध्ये, आणि इथं आपल्याला ए आणि डी नावाचे दोन्ही क्लोरोफिल या ठिकाणी बघायला मिळतात. कशामध्ये? तर रोडोफायटामध्ये. सागरी पाण्यात खोलवर आढळतात. आता हे खोलवर आढळण्याचं कारण काय असतं की जेव्हा तुम्ही सागराच्या पाण्यामध्ये खोल जात असता तेव्हा खोल जात असताना तुमचा सूर्यप्रकाश कमी त्या ठिकाणी होतो, आणि ज्या वनस्पती कमी प्रकाशामध्ये प्रकाश संश्लेषण करू शकतात त्याच खाली टिकू शकतात. याचा अर्थ काय की रोडोफायटा जे आहे त्याला कमी प्रकाशामध्ये पण अन्न त्या ठिकाणी तयार करता येतं, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. म्हणून सागरी पाण्यामध्ये खोलवर आपल्याला हे आढळतात. अन्नसाठा स्वरूप फ्लोरिडियन स्टार्च, आता स्टार्च मधला पण एक प्रकार जो आहे तो फ्लोरिडियन स्टार्च त्याला म्हणतात. आता फ्लोरिडा जो काही अमेरिकेजवळचा प्रदेश आहे त्याच्यामुळे नाव दिलेलं फ्लोरिडा आहे. बहुतेक अनेक पेशी असतात, मॅक्झिमम जे आहेत मल्टीसेल्युलर आपल्याला बघायला मिळतात. आता क्लासिफिकेशन ऑफ अल्गी कोणी केलेलं आहे? फ्रिट्स यांनी केलेलं आहे. फेलिक्स युजिन फ्रिट्स हे नाव लक्षात ठेवा. यांनी काय केलेलं आहे तर क्लासिफिकेशन ऑफ अल्गी त्या ठिकाणी केलेलं आहे. 11 क्लासेस ऑफ अल्गी यांनी दिलेले आहेत. आता हे शक्यतो मला वाटतं बऱ्याच पुस्तकात दिलेलं नाहीये, तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं क्लासिफिकेशन जर स्कॉलर आणि थिंकरवर प्रश्न विचारलाच तर राज्यसेवेमध्ये स्कॉलरवर थिंकरवर त्यांनी प्रश्न विचारले आहेत. प्रिलिमच्या दृष्टिकोनातून कंबाईनवर आतापर्यंत जास्त विचारले आहेत, पण पुढे येणाऱ्या परीक्षांमध्ये कंबाईनवर पण ते विचारू शकतात. त्यामुळे हे क्लासिफिकेशन आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. क्लासिफिकेशन ऑफ अल्गी बाय
फिट्स 11 क्लास त्यांनी दिले होते. त्याच्यामधला क्लोरोफायसी, बघा आपण हिरवा बघितला होता, झॅन्थोफायसी, त्यानंतर क्रिस्मोफायसी, त्यानंतर बॅसिलिरिओफायसी, त्यानंतर क्रिप्टोफायसी, त्यानंतर डायनोफायसी, त्यानंतर क्लोरोमोनाडायसी, त्यानंतर युग्लिनियसी, त्यानंतर फिकोफायसी. फिको हा पिवळा आहे बघा, फिको जो आहे तो पिवळा आपल्याला बघायला मिळतो. आता याला न्यूमेरिक फिको म्हणजे फिकल मॅटर, म्हणजे शी जी असते पिवळ्या कलरची असते असं लक्षात ठेवा. फिकोफायटी पिवळा, रेडो म्हणजे आर, आर लक्षात ठेवा, रोडोफायसी. आणि मिक्झोफायसीच एक, मिक्झोफायसी पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे. असे 11 प्रकारचे क्लासिफिकेशन फेलिक्स युजिन फ्रिट्स यांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. मला वाटतं याच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी आपल्या त्या ठिकाणी कव्हर झाल्या आहेत आणि अशाच पद्धतीनं आपण पीवायक्यूच्या माध्यमातून बेसिक कंटेंट आपला कव्हर करण्याचा प्रयत्न, त्यात पुन्हा फ्युचर प्रेडिक्शन आलं, अप्रोच ठोकताळे पण आले, असं सगळं आपल्या जी डिसेक्शनची बॅच आहे म्हणजे पीवायक्यूची चिरफाड ह्याच्या माध्यमातून आपण करत असतो. आता पुढे बघा, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात कारण आपल्याला विचारलेलं आहे. इथं आपण काय बघितलं होतं, प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज. तर इथे ऑडमॅन आउटनं आपण गेलो होतो. थोडक्यामध्ये प्रश्नामध्ये वॉटरनं सुरू होतोय, वॉटरनं सुरू होतोय, वॉटरनं सुरू होतोय आणि इथं आपण बघितलं होता रूट्स आर डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजन. तर इथे उत्तर जे आहे आपल्याला मिळालं ऑडमॅन आउटनं, रूट्स आर डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजन. आता अ प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज. आता बिकॉज त्यांनी विचारल्यामुळं आपला जो फोकस होता तर तो होता फोकस. मी तुम्हाला एक अप्रोच अजून सांगितला होता की एखाद्या प्रश्नामध्ये प्रश्नामधला शब्द किंवा प्रश्नामधला कर्ता किंवा त्यातला कर्ता पुरुष किंवा त्यातला एक कर्तबगार व्यक्ती किंवा महत्वाचा शब्द, त्यातला फोकस काय आहे याला अनुसरून जर ऑप्शन मधला एखादा प्रश्न असेल, ऑप्शन असेल, तर शक्यतो तो ऑप्शन बरोबर असण्याचे चान्स असतात. आणि हाच ठोकताळा आपण या ठिकाणी वापरला. तर प्लांट हा हिरो आहे आणि रूट म्हणजेच हा प्लांटचा पार्ट आहे. म्हणजे वॉटर जर कर्म असेल आणि हा रूट प्लांट जर करता असेल तर रूट हा कर्त्याचाच भाग आहे, म्हणून आपण गेलं पाहिजे 2 रूट्स आर डिप्राइव्ड ऑफ ऑक्सिजन. कारण पाणी तिथं असल्यामुळं त्यातले जे छोटे छोटे पोर्स असतात ज्याच्यामधून त्याला ऑक्सिजन घ्यायचा असतो झाडाला, त्या पाण्याचा अडथळा तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी काय होतंय की तिथं ऑक्सिजन झाडाला मिळत नाही आणि झाड मृत पावतं. हे कारण खरं आहे. आता इथं बघूया आपण काय काय दिलेलं आहे त्यांनी. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होण्याची कारणे, मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, लॅक ऑफ ऑक्सिजन सगळ्यात महत्वाचं. मुळ्यांना श्वसनासाठी ऑक्सिजन आवश्यक असतो, यस. अति पाणीमुळे मातीच्या छिद्रांमध्ये पाणी भरते आणि तिथला हवा ऑक्सिजन संपून जाते. परिणामी मुळे शोषण करू शकत नाहीत आणि ऊर्जा निर्माण होणं थांबतं. आणि ज्यावेळेस ऊर्जा निर्माण होणं थांबतं त्यावेळेस तिथं डेथ आपल्याला इनइव्हिटेबल असते असं लक्षात येतं. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शैवाळ जास्तीत जास्त उपयोगी ठरते. आता मी तुम्हाला इथं सांगितलं होतं मिक्झोफायसी जे ते अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तर मिक्झोफायसी या ठिकाणी लक्षात ठेवा. मिक्झोफायसी म्हणजेच काय होतं, ब्लू ग्रीन अल्गी म्हणजेच काय, सायनोफायटा. मगाशी मी तुम्हाला इम्पॉर्टंट का सांगितलं होतं, कारण याच्यावर हमखास एखादा प्रश्न येतच असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही अल्गीचा विषय काढता तेव्हा सायनोफायटा जे आहे किंवा मिक्झोफायसिस त्याला म्हणतात, म्हणजेच ब्लू ग्रीन अल्गी, म्हणजेच आपण नॉस्टॉक आणि अनाबिना बघितलेलं होतं. बरोबर आहे. आता पुढे बघा, यांना सायनोबॅक्टेरिया पण म्हणतात कारण हे प्रोकॅरियोटिक आहेत, अणुकेंद्र नसलेले. रंगद्रव्यांमध्ये क्लोरोफिल ए आपण बघितला होता. पहिल्यामध्ये आपण ए आणि बी बघितला होता. चौथ्यामध्ये ए आणि डी, रेडमध्ये ए आणि डी बघितला होता. आणि ब्लू ग्रीन अल्गीमध्ये क्लोरोफिल ए त्या ठिकाणी बघितला होता. फायकोसायनिन आणि फायकोएरिथ्रिन त्या ठिकाणी असतं. नायट्रोजन फिक्सेशनचं सगळ्यात महत्वाचं कारण करणारा सायनोबॅक्टेरिया असून प्रामुख्याने एक पेशीय किंवा वलयकार रचना याची असते आपल्याला बघायला मिळतं. नॉस्टॉक, अनाबिना आणि ऑसिलॅटोरिया हे आपण डिटेलमध्ये ऑलरेडी बघितले, त्यामुळे आता इथं रिपीट करणार नाही. पुढचा प्रश्न फार महत्वाचा आहे जो सेल डिव्हिजनच्या बाबतीमधला आपल्याला बघायला मिळतो. आयोगाने याच्यावर अधूनमधून प्रश्न विचारलेत. आयोगाचा हा फेवरेट टॉपिक आहे सेल नावाचा, जो सुरुवातीचा असतो कुठल्याही विषयाच्या. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मिओसिसच्या टप्प्यांचे योग्य क्रम कोणता आहे. आता मिओसिसचे टप्पे आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले आहेत. आता इथं आपल्याला काय करता येत होतं, हे 3 जे आहेत एलसीएम न 3 पैकी एक कुठला तरी बरोबर असला पाहिजे. आता 3 मधला कुठला तरी बरोबर इथपर्यंत आपण आलेलो आहोत. उत्तरापर्यंत जाताना अजून आपल्याला काही त्या ठिकाणी हिंट मिळते का ती पण आपण बघणं गरजेचं असतं. तर आपल्याला अजून काही हिंट मिळते का, तर यस, आपल्याला काय मिळते बरे बघा, रिव्हर्स एलसीएम या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला. काय रिव्हर्स एलसीएम, इथं 1 ला आहे, इथं आलंय शेवटी. बरोबर आहे. हे झायगोटीन आलंय एकूण सेकंड लास्टला. पॅचेटिनला पॅचेटिन मध्ये आलेलं आहे.
डायकायनेसिस परत इकडून शेवटचं आहे, डिप्लोटिन इकडे 2ला, इकडून 2ला. म्हणजे याचा अर्थ काय की तिसरा ऑप्शन जो आहे करेक्ट असला पाहिजे, कारण त्याचाच रिव्हर्स एलसीएम आपल्याला 4 मध्ये दिलेला आहे आणि पहिल्या 3 मधले एक असण्याचे चान्सेस. तर एलसीएम आणि रिव्हर्स एलसीएम यांना आपल्याला जोड्या लावायचे बरेचसे प्रश्न ठोकताळ्यानं सोडवतात, पण हे लेक्चर मेनली आपलं ठोकताळायचं नसल्यामुळं आपण यातल्या बेसिक गोष्टी थोड्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. मिओसिस आणि मायटोसिस ह्या नावाच्या 2 ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. मिओसिस जे आहे तर गॅमेट्स म्हणजे सेक्स सेल्स जे आहेत गॅमेट्स तयार करण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि मायटोसिस म्हणजे काय, नॉर्मल सेल डिव्हिजन असतं एकाच्या 2 करण्याचा. पिवळे हात झाल्यानंतर जसे 2चे 4 हात होतात तसा प्रकार काहीसा या ठिकाणी होतो. आणि 4 हात झाल्यानंतर पुढचे जे नवीन हात येणार असतात त्यासाठी मिओसिस फार गरजेचा असतो, ही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. मायटोसिस इज अ नॉर्मल सेल डिव्हिजन, मिओसिस इज अ थोडक्यात सेक्शुअल जे काय बायफर्केशन आहे किंवा गॅमेट्स फॉर्मेशन जे आहे त्याला आपण म्हणतो मिओसिस. तर मिओसिस मध्ये आपल्याला एक विशेष प्रकारची पेशी विभाजन प्रक्रिया आहे ज्यामध्ये 2n पासून आपल्याला काय बघायला मिळतं तर 4 त्या ठिकाणी n n n n 2चे 4 झालेले आपल्याला याची देहा याची डोळा आपल्याला मिओसिस मध्ये बघायला मिळतात. आणि ही प्रक्रिया लैंगिक प्रजननासाठी जसं मी म्हटलं होतं आवश्यक आहे. याच्यामध्ये गॅमेट्स जे शुक्राणू आणि अंडाणू किंवा बीजाणू स्पोर्स त्याला आपण म्हणतो तयार करण्यासाठी असतात. मिओसिसचं वैशिष्ट्य काय, जनुकांची अर्धी संख्या ठेवणे, रिडक्शन डिव्हिजन आहे. जनुकांची अर्धी संख्या ठेवणे म्हणजे हे जे आहेत n जे आहेत तर हे आपल्याला अर्धे झालेले बघायला मिळतं. म्हणजे इकडून अर्धे आले आणि इकडून अर्धे आले तेव्हा ते कम्प्लीट एक झाला असं आपल्याला बघायला मिळतं. हे n n n n n हे 2n चे n होताना आपल्याला बघायला मिळतात. याला म्हणतात रिडक्शन डिव्हिजन. एवढं एक लक्षात ठेवा, मिओसिस इज अ रिडक्शन डिव्हिजन. अनुवंशिक वैविध्य निर्माण करते, जेनेटिक व्हेरिएशन इथंच येतं, कारण काय म्हणता येईल त्याला, मी म्हटलं तुम्हाला गॅमेट्स फॉर्मेशन जे आहे ते याच्या रिलेटेड आहे. आता मिओसिस चे जे 2 मुख्य भाग आहेत त्याच्यामध्ये मिओसिस मध्ये एक असते रिडक्शनल डिव्हिजन, याच्यामध्ये 2n कडून n तयार होतो आणि त्यानंतर असते इक्वेशनल डिव्हिजन, n पासूनच परत n तयार होतो. तर आता ही प्रोसेस कशी आपण थोडक्यामध्ये जनरली एक बघून घेऊया स्टेजेस ऑफ मिओसिसच्या माध्यमातून. आय होप की तुम्हाला ह्या गोष्टी दिसत आहेत. स्टेजेस ऑफ मिओसिस याच्यामध्ये सगळ्यात पहिले असते प्रोफेज 1, त्यानंतर येते मेटाफेज 1, त्यानंतर येते अनाफेज 1, त्यानंतर येते टेलोफेज. आता हे प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज कसं लक्षात ठेवायचं तर त्याला एक किस्सा तुम्हाला फक्त मी सांगतो. जी आमची सोसायटी जिथं मध्ये आम्ही राहतो तिथे एक आंटी आहेत आणि त्या आंटींचं विशेष प्रेम त्या ठिकाणी आपले आदरणीय पंतप्रधान जे आहेत त्यांच्यावर आहेत. त्या उठसूट काही असलं की म्हणतात मोदीजींनी हे किया, मोदीजींनी ते केलं, मोदीजींनी ऐसा किया, मोदीजींनी वैसा किया. मग सगळ्यात आपले जे उत्साही कार्यकर्ते असतात त्या उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना नावच देऊन टाकलं पीएम आंटी. काय म्हणले त्यांना ते, पीएम आंटी. त्या पीएम बद्दल खूप बोलत असतात म्हणून. तर पीएम आंटीमुळे फक्त एक फायदा आपल्याला असा झाला, आपल्याला जे काही स्टेजेस आहेत त्या लक्षात ठेवायला त्या ठिकाणी मदत झाली. पी म्हणजे प्रोफेज, एम म्हणजे मेटाफेज, ए म्हणजे अनाफेज आणि टी म्हणजे आंटी, असं त्या ठिकाणी न्यूमॅनिक आपल्यासाठी तयार झालं. पीएम आंटी एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुम्हाला लक्षात येईल प्रोफेज, मेटाफेज, त्यानंतर अनाफेज आणि त्यानंतर येते टेलोफेज. आपल्या सगळ्या फेजेस तयार झाल्या पीएम आंटी एवढ्या न्यूमॅनिक्सवर. राईट. आता प्रोफेज मध्ये काय होतंय तुम्ही थोडं बारकाईनं बघू शकता की क्रोमोझोम, क्रोमॅटिड वगैरे जे त्याचं फॉर्मेशन आपण एक एक स्टेप डिटेलमध्ये इथं बघणारच आहोत. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मिओसिस ही रिडक्शन डिव्हिजन आहे आणि मिओसिस मधली पहिली जी आहे प्रोफेज 1 नावाची प्रोसेस, सर्वात लांब टप्पा हा आहे. प्रोफेज 1 जो आहे सर्वात लांब टप्पा आहे, कारण याला परत काय की 5 वेगळ्या टप्प्यांमध्ये त्या ठिकाणी विभागले गेलेलं आहे. आता ह्या 5 टप्प्याला आपण कसं लक्षात ठेवायचं तर त्याला असं लक्षात ठेवायचं, लेझी, पानचट, दीपाली दिदी. लेझी, पानचट, दीपाली दिदी ही काय भानगड आहे. आमच्या कॉलेजला मध्ये एक सिनियर होती मुलगी, तर ती इतकी निवांत झोपायची, इतकी आळशी होती आणि खूप बोर मारायची, त्यामुळे तिला नाव दिलं लेझी, पानचट, दीपाली दिदी असं त्यांनी नाव ठेवलं होतं. पण इथं आपल्याला एक फायदा काय झाला की लेझी, पानचट, दीपाली दिदीमुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की ली म्हणजे लेप्टोसिन, बरोबर आहे, झेड म्हणजे काय आलं झायगोटीन, पानचट मध्ये पॅचिटीन आणि दीपाली मधलं डिप्लोटीन आणि दिदी मधलं डायकायनेसिस. आपल्या ह्या 5 जे स्टेज आहेत त्याचा सिक्वेन्स आपल्याला या ठिकाणी लक्षात आला आणि आपला एक प्रश्न 1 मार्क त्या ठिकाणी पक्का झाला. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. आता ह्या ज्या 5 फेजेस आहेत, आता बघा लिप्टोसिन मध्ये पहिले काय होतंय की न्यूक्लिअर मेम्ब्रेन मध्ये आतमध्ये जे क्रोमॅटिड्स वगैरे जे आहेत, क्रोमोझोम जे आहेत रेप्लिकेटेड झालेले जे आहेत ते कंडेन्स व्हायला तयार होतात. नंतर पुढच्या मध्ये झायगोटीन मध्ये बायव्हॅलंट फॉर्मिंग व्हायला 2-2च्या जोड्यानं ते एकत्र यायला लागतात
आणि सिनॅप्सिस बिगिन होतं, म्हणजे दोन दोन एकत्र येऊन त्या ठिकाणी सिनॅप्सिस तयार होते. आणि पॅचेटिन मध्ये काय की आपण पॅच जोडतो म्हणून रबराचं पॅच, त्याला गाठ बांधल्यासारखी गोष्ट त्या ठिकाणी करतात पॅचेटिनच्या माध्यमातून. म्हणजे बायव्हॅलंट हॅज फॉर्म्ड अँड क्रॉसिंग ओव्हर हॅज ऑकर्ड, की ते गाठ बांधले गेली आणि पुढची प्रक्रिया त्याची सुरू झालेली आहे. त्याच्यानंतर येते डिप्लोटिन म्हणजेच कायझमा, जो काय असतो कायझमा, की ते क्रॉसिंग ओव्हर त्या ठिकाणी होतं, सिनॅप्टिकल कॉम्प्लेक्स डिसोशिएट व्हायला लागतात आणि सगळ्यात शेवटचे असते डायकायनेसिस. याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि बाकी फ्रॅगमेंट निघून जातात आणि फक्त क्रोमॅटिडचे स्ट्रक्चर्स आपल्याला क्रोमोझोमचे जे आहेत ते बघायला मिळतात. अशा प्रकारे एंड ऑफ प्रोफेज 1 होतं. प्रोफेज एंड संपल्यानंतर आपली मेटाफेज येते, त्यानंतर अनाफेज, त्यानंतर टेलोफेज. आता टेलोफेज मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या, टेलोफेज मध्ये दोन गोष्टी तयार होतात. एकाच्या दोन होण्याचं काम जे आहे तर टेलोफेज या ठिकाणी करत असतं. यालाच आपण सुरुवातीला म्हणतो प्रोफेज 2. परत प्रोफेज 2 मध्ये मेटाफेज 2, त्यानंतर अनाफेज 2, त्यानंतर टेलोफेज 2. तर हा सिक्वेन्स जो आहे स्टेजेस ऑफ मिओसिसचा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न या सिक्वेन्सच्या जोड्यालावर पण त्या ठिकाणी येऊ शकतो. तर लिप्टोसिन मध्ये काय काय होतं आपण बघितलेलं आहे, झायगोटिन, पॅचेटिन, डिप्लोटिन आणि कायनेसिस. आता पुढे मेटाफेज 1 मध्ये काय होतं, अनाफेज मध्ये काय होतं, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तुम्हाला वाचायचं तुम्ही हे वाचू शकता. त्याच्यानंतर एक फेज असतं इंटरकायनेसिस. मिओसिस 1 आणि 2 मधील थोडा विश्रांतीचा काळ असतो. याच्यामध्ये डीएनएचं पुनरुत्पादन होत नाही. ही जी स्टेज असते, कुठली ही बघा, इथली जी स्टेज आहे याला आपण काय म्हणतो, इंटरकायनेसिस, राईट. आता मिओसिस 2 जी सुरू होते, इक्वेशनल डिव्हिजन, त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणलं प्रोफेज 2, मेटाफेज 2, अनाफेज 2 आणि टेलोफेज 2. अशा पद्धतीनं आपल्याला काय बघायला मिळतं, तर 4N त्या ठिकाणी 2N पासून झालेले आपल्याला बघायला मिळतात कोशामध्ये, मिओसिसमध्ये. आता महत्वाचा विषय आहे की मिओसिस आणि मायटोसिस मधला डिफरन्स काय आहे, ज्याच्यावर आपल्याला प्रोबेबल प्रश्न येऊ शकतो. मायटोसिस जर आपण बघितलं तर मायटोसिस मधल्या फेजेस ज्या आहेत तर जवळपास त्याच आहेत, पीएम आणटीच्याच आहेत. त्याच्या आधी फक्त इंटरफेज त्या ठिकाणी येते, इंटरफेज, त्यानंतर प्रोफेज, त्यानंतर मेटाफेज, त्यानंतर अनाफेज, टेलोफेज आणि सगळ्यात शेवटी तयार होतात डॉटर सेल्स. डॉटर सेल्स म्हणजे काय, सिमिलर असतात, सारखे असतात. त्यामुळं मायटोसिस मध्ये आपल्याला जेनेटिक्स, गॅमेट्स वगैरे गोष्टी बघायला मिळत नाहीत. तर फक्त नॉर्मल सेल डिव्हिजन असतं. एकाचं दोन करण्याचं काम मायटोसिस फक्त करत असतं. एवढी गोष्ट लक्षात घ्या. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, तर तो डिफरन्स मला वाटतं प्रोफेज जी आहे मायटोसिसची ती बघितलं आपण, तर अशा पद्धतीनं डुप्लिकेटेड क्रोमोझोम, 2 सिस्टर क्रोमॅटिड्स त्या ठिकाणी तयार होतात. मिओसिस मध्ये आपण काय बघितलं, टेट्राइड्स आर 2 पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिन. म्हणजे इथं जर 2 असतील तर इथं आपल्याला काय बघायला मिळतात, 4 बघायला मिळतात. ही गोष्ट लक्षात घ्या, 1 2 3 4, 1 आणि 2, इथं 2 इथं 4. हा मेजर डिफरन्स त्या ठिकाणी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, 2N दोन पेअर इथं आपल्याला बघायला मिळतात, ज्याला आपण डिप्लॉइड डॉटर सेल्स म्हणतो. आणि इथं 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स आपल्याला बघायला मिळतात, N N N N. म्हणजे इथं 2N आहे, इथं N N मिळून 4 होतात. त्याला आपण सगळ्यात मेजर डिफरन्स जो आहे मायटोसिस आणि मिओसिस मधला, हा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. फार जास्त अजून डिटेलमध्ये जे आपल्या बेसिक लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, तरी आपण राज्यसेवा पूर्व जी येणारी पुढची धुरंधर आहे त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. इथे काही लिमिटेशन्स आपल्याला आहेत ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. अँटीमनी कंपाऊंड्स आर रिकमेंडेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ. अँटीमनी कंपाऊंड्स कशासाठी त्या ठिकाणी दिले, म्हणजे हे जातात ट्रीटमेंट, कशाच्या ट्रीटमेंटसाठी वापरले जातात हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं फार गरजेचं आहे. तर इथं आपण जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की अँटीमोनी जो घटक आहे तर तो अँटीमोनी घटक एलिफंटिसिस, फॅसिलोप्सियासिस आणि सिस्टोमियासिस आणि नन ऑफ द अबो. तर अँटीमोनी जो आहे तर तो सिस्टोमियासिस नावाचा जो काही आजार आहे त्या आजारावर त्या ठिकाणी काम करत असतो. आता इथे थोडक्यामध्ये आपण जर थोडं बाकीच्या आजारांबरोबर बघितलं, लिम्फॅटिक फिलारियासिस म्हणजेच काय असतो, एलिफंटियासिस. एलिफंटियासिस मध्ये अफेक्ट होणारे घटक शरीराचे कुठले कुठले, युजली आपण एलिफंटिसियास मध्ये पाय सुजलेला आपण त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला बघितलेला आहे. मात्र फक्त पायच नाही, पाय हा खूप कॉमन अफेक्ट होणारा अवयव त्या ठिकाणी आहे. याच्या पलीकडे जाऊन बघितलं आपण तर आर्म्स म्हणजे हाताला पण आपल्याला बघायला मिळतं, पायाला पण बघायला मिळतं, कधी कधी आपल्याला ब्रेस्ट ज्या असतात त्याच्यामध्ये पण बघायला मिळतं, कधी कधी स्क्रॉटमच्या लेवलला पण बघायला मिळतं, कधी कधी वल्वा जो वजनाचा पार्ट आहे तिथे बघायला मिळतं, कधी कधी आपल्याला फेसवर पण त्या ठिकाणी बघायला मिळतं. लिम्फॅटिक फिलारियासिस नावाचा जो काय आजार आहे, ज्याला आपण एलिफंटियासिस म्हणजे हत्ती रोग थोडक्यामध्ये आपण म्हणत असतो, हत्ती रोग. तर हत्ती रोगामध्ये आपल्याला, आणि त्याचं कारण कुठलं आहे तर ते ऊचेरिया बँक्रॉफ्टाय नावाचा किंवा ब्रुगिया मलाई ह्या 2 घटकांमुळे किंवा पॅरासाइट्समुळे आपल्याला एलिफंटियासिस झालेला बघायला मिळतो. आणि त्याच्यात प्रसार करणारे जे माध्यम आहे बघा, त्या मच्छरामुळे होत नाही, त्या डासामुळे होत नाही. क्युलेक्स नावाचा जो काही एक
मॉस्किटो आहे, तर त्या क्युलेक्स मॉस्किटोमुळे होतो. पण क्युलेक्स मॉस्किटो हा फक्त कॅरियर आहे. म्हणजे थोडक्यामध्ये ही बाटली जी आहे ही पाणी नळातून इथे बाटलीमध्ये आलंय, बाटलीतून ते माझ्याकडे चाललंय. ही बाटली जी आहे फक्त पाणी स्टोअर करण्याचं काम होते. ह्या बाटलीमुळे माझी ताण भागत नाही, ह्या पाण्यामुळे माझी ताण भागते. तसं होणारा आजार जो आहे तर तो उचेरिया बँकट्रॉप्टाय या पॅरासाइटमुळे होतोय. क्युलेक्स हे जे आहे मस्किटो आहे तो फक्त त्याला वाहून घेण्याचं काम, मीडियमचं काम त्या ठिकाणी करत असतो. ही गोष्ट लक्षात घ्या. अफेक्टेड आपण आता ऑलरेडी बघितलेलं आहेत. उपचारासाठी औषधं मला वाटतं डायइथाइल कार्बोमेक्झाइन, त्यानंतर आयव्हरमेक्टिन आणि त्यानंतर अल्बेंडाझॉल, सगळे अँटीफंगल आपल्याला बघायला मिळतात. अँटीफंगल, अँटीपॅरासायटिक वगैरे सगळे, आयव्हरमेक्टिन वगैरे. आयव्हरमेक्टिन बऱ्याच वेळेला मला वाटतं कोविडमध्ये पण वापरलेलं आपण बघितलेलं होतं. सुरुवातीला कोविडच्या काळामध्ये एकदम सुरुवातीला जेव्हा कुणाला काहीच माहित नव्हतं त्यावेळेस आयव्हरमेक्टिनचा वापर बऱ्यापैकी प्रमाणात झाला. नंतर लोकांनी आयव्हरमेक्टिनच्या ऐवजी मग रेमडेसिवीर नावाचं जे इंजेक्शन आहे ते नंतर द्यायला सुरुवात केली होती. उपचार थेरपी याला ट्रिपल थेरपी असते. एक लक्षात घ्या, ट्रिपल थेरपी कशाला असते असा साधारण जर प्रश्न आला आपल्याला लक्षात पाहिजे, हत्ती रोगाला ट्रिपल थेरपी असते. त्याच्यामध्ये DEC, अल्बेंडाझॉल आणि आयव्हरमेक्टिन WHO द्वारे रिकमेंडेड आहे. DEC म्हणजे डायइथाइल कार्बोमेझाइन. आणि पुढचा आहे बघा फॅसिओलिसिस. फॅसिओलिसिस म्हणजे लिव्हर फ्लूक त्याला म्हणतात, लिव्हर फ्लूक. लिव्हर फ्लूक नावाचा जो काय आजार आहे तर बघा लिव्हर फ्लूक कशा पद्धतीने जनावरांमध्ये आपला डेफिनेट होस्ट आहे याचा, जनावर याच्यामध्ये आपल्याला लिव्हरला त्या ठिकाणी अफेक्ट केलेला बघायला मिळतो. फॅसिलो संक्रमित जल वनस्पती किंवा पाणी. आता याचं जे मीडियम आहे तर त्याचं मीडियम जे आहे ते पाणी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. याच्यामध्ये यकृतावर सूज येते, पचनक्रियेमध्ये बिघाड होते आणि याच्यावर जे ट्रीटमेंट आहे ते आहे ट्रायक्लॅबेंडाझॉल प्रमुख औषध आणि बायथिओनॉल आणि ट्रायक्लॅबेंडाझॉल हे दोन औषध त्या ठिकाणी वापरले जातात. पुढचा बघू आपण, जो आता आपल्या प्रश्नामध्ये विचारला होता, शिस्टोसोमियासिस. शिस्टोसोमियासिस जो आहे त्याचं कारण आहे सिस्टोसोमा, ब्लड फ्लूक जातीचे कृमी आहेत बघा, ब्लड फ्लूक असं म्हणतात शिस्टोसोमा. आणि संक्रमित पाण्यातून, हा पण कशातून होतो, पाणी या माध्यमातून होतो, त्वचेत प्रवेश करतो. लक्षण काय, रक्तमूत, यकृत आतड्यांचे नुकसान, म्हणजे जे ब्लडी युरिन ज्याला आपण म्हणतो, लघवीद्वारे रक्त त्या ठिकाणी येणं, हे सिस्टोसोमियासिसचं एक लक्षण आहे. आणि सिस्टोसोमियासिसवर औषध काय तर अँटीमनी पोटॅशियम टार्टारेट आहे आणि प्राझिक्वांटेल नावाचं परत एक औषध आहे. दोन औषधांचा वापर आपण कशामध्ये करत असतो, सिस्टोसोमियासिस नावाच्या आजारामध्ये करत असतो. पुढचा प्रश्न आता, साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात. आता पोरीफेरामधले गॅमेट्स आपल्याला त्यांनी विचारले आहेत कशामुळे तयार होतात, तर ते आहे आर्किओसाइट्स नावाच्या या सेल्समुळे तयार होतात, किंवा आर्किओसाइट्सलाच अमिबिसाइट्स पण आपण म्हणतो, जे आपण पुढे डिटेलमध्ये बघून घेऊया. आता पोरीफेरा म्हणजेच काय असतो, स्पंज. एवढी गोष्ट लक्षात घ्या. पोरीफेरा म्हणजे काय, पोरीफिरवा नाही, पोरीफेरा म्हणजे स्पंज. गॅमेट्स उत्पादन आर्किओसाइट्स नावाच्या पेशींमुळे होते, ज्यांना आपण अमिबिओसाइट्स असं म्हणतो. आता याचं खरं क्लासिक नाव जे आहे ना अमिबिओसाइट्सच आहे. एमपीसीने इथं ज्यांनी दिलं नसेल लेक्चरमध्ये, कंटेंटमध्ये किंवा पुस्तकामध्ये, त्यांचा थोडासा गोंधळ होऊ शकतो. पोरीफेरामधले जे आर्किओसाइट्स आहेत त्याचं नाव काय, अमिबिओसाइट्स असतं. बघा बऱ्याच ठिकाणी जिथं जिथं दिलं अमिबिओसाइटच दिलेलं असतं, त्यामुळे थोडासा एक गोंधळ त्या ठिकाणी होऊ शकतो. पण एक लक्षात घ्या, पोरीफेरा म्हणजे काय असतो, स्पंज असतो. आणि स्पंजचं आपल्याला बेसिक गोष्टी ज्या आहेत माहिती पाहिजेत. गॅमेटवाले सेल कुठले आहेत काय, तर गॅमेटवाले सेल म्हणजे असतं अमिबिओसाइट्स. आता या टोटिपोटेंट सेल, आता टोटिपोटेन्सी म्हणजे काय, टोटिपोटेन्सी म्हणजे अशी सेल, म्हणजे आपल्याकडं असा माणूस जो मल्टीटास्किंग करू शकतो. त्याला म्हणलं उद्या अरे बाबा व्हिडिओ एडिटिंग होत नाही, व्हिडिओ एडिटिंगला बस, कोऑर्डिनेटर म्हणून बघ, दुसरं लेक्चर घे, एखादं कंटेंट बनव, काहीही करू शकतो. असा जो काही एक पेशी असते अशी, त्याला आपण म्हणतो टोटिपोटेन्सी. टोटिपोटेन्सी म्हणजे काय, गरजेनुसार विविध पेशींमध्ये विकास होऊ शकतो, ज्यामुळे लैंगिक प्रजननासाठी आवश्यक असलेल्या गॅमेट्सची निर्मिती होते. इथे सगळ्यात महत्वाचं, गॅमेट पण त्या ठिकाणी तयार करू शकते अशी सेल म्हणजे टोटिपोटेन्सी आपण त्याला म्हणतो. आर्किओसाइट्स अमिबासारख्या पेशी स्पंज शरीरात फिरत राहतात आणि गॅमेट शुक्राणू अंडे तयार करण्याचे काम त्या ठिकाणी करतात. त्यामुळे त्याला अमिबिओसाइट्स आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. फायलम पोरीफेरा, आता फायलम पोरीफेरा बद्दल थोडक्यात माहिती आपण बघितली पाहिजे. हे बघा डायग्राम आहेत, इथे तुम्हाला बघायला मिळेल अमिबिओसाइट्स कशा पद्धतीने वेगळ्या सेल्स आहेत बघा.
कोॲनोसाइट्स, क्लेरोसाइट, पिनाकोसाइट, ऊसाइट, पोरोसाइट, या सगळ्या ज्या सेल्स आहेत ह्या स्पंज मधल्या आहेत. पण आपल्याला महत्वाचं काय होतं, अमेबिसाइट्स, कारण ते गॅमेट फॉर्मेशनचं त्या ठिकाणी काम करत असतं. आता फोरिफेरा जो फायलम आहे हा मेनली सेल्युलर लेवलला त्या ठिकाणी सर्वात साधे प्राणी असतात, सेल्युलर लेवलचे, बेसिक लेवलचे, पाण्यात राहणार आहेत, हे महत्वाचं आहे. मुख्यतः समुद्रात, काही गोड्या पाण्यात पण आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर शरीरावर छिद्र असतात, ऑस्टिया बघा, हे छिद्र जे आहेत शरीरावर त्याला ऑस्टिया म्हणतो. पाण्याचा प्रवाह इथून आतमध्ये येतो, इथून बाहेर जातं, बाहेर जाणाऱ्याला म्हणतो आपण ऑस्युलम म्हणतो. आणि हे असतं स्पॉन्जोसिल, म्हणजे आतली पोकळी जी आहे त्याला स्पॉन्जोसिल म्हणतो. हे बघा स्पॉन्जोसिल, आतली जी काय पोकळी आहे त्याला स्पॉन्जोसिल म्हणतो आपण. आणि स्पॉन्जिन नावाचा अंतर्गत कंकाल ज्याला म्हणतो त्याला स्पॉन्जिन त्या ठिकाणी इथं म्हटलं जातं, स्पॉन्जिन, अंतर्गत कंकाल जो आहे. श्वसन आणि अन्नग्रहण जे डिफ्युजनद्वारे प्रोसेस असते बघा, डिफ्युजन नावाचे, तिथून त्या अन्नग्रहण आणि सोडलं पण जातं. अमिबिओसाइट्स पासून तयार होतात गॅमेट्स. आणि प्रजनन लैंगिक अलैंगिक दोन्ही पण आहे. याच्यामध्ये सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन दोन्ही प्रकारचे बघायला मिळतात आपल्याला. कशामध्ये? पोरिफेरामध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. उदाहरणे खूप लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. सायकॉन, स्पॉन्जिला, इस्पोंजिया आणि युलेप्टेला, हे नाव लक्षात ठेवा, एक्झाम्पल मध्ये विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न बघा आता. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेंटीग्रेड वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश डॅश सेंटीमीटर पर सेकंदने वाढतो. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की इथे आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, 1 डिग्री सेंटीग्रेड वाढीसाठी मीटर पर सेकंद किती असतो एवढं आपल्याला त्या ठिकाणी विचारलं. तापमानातील 1 डिग्री सेंटीग्रेड वाढीसाठी हवेचा. इथं मी तुम्हाला एलसीएमचा वापर काय सांगितला होता, सिंपल कॉमन गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या होत्या. एकतर 61 आहे आणि 16 आहे, 16ला 61 केलं किंवा 61ला 16 केलं तरी दोनपैकी एक उत्तर येतं. बाकी 3 ठिकाणी 61 असल्यामुळे तुम्ही डायरेक्टली ह्या ऑप्शनकडे जाऊ शकता जर तुम्हाला काहीच माहित नसेल तर. मात्र आपल्याला स्टँडर्ड जी गोष्ट आहे ती ही माहित आहे की इथे आपल्याला कशामध्ये विचारलेले, सेंटीग्रेड डिग्री मध्ये आपल्याला विचारलेलं आहे. 1 डिग्री सेंटीग्रेड राईज इन टेम्परेचर आपल्याला विचारलेलं आहे, बरोबर आहे. आता 1 डिग्री सेंटीग्रेड राईज जो विचारलेला आहे याचा नेमका फॉर्म्युला काय आहे तर हेच आहे बघा, 0.61 मीटर पर सेकंद आहे. पण आपल्याला विचारलेले सेंटीग्रेड म्हणजे सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 100 न गुणावं लागेल. 100 न गुणलं की उत्तर काय येतं, 61. त्यामुळे उत्तर काय यायला पाहिजे, 61. आता ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक आपल्याला खूप महत्वाचे आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारले आहेत. परत काय काय विचारू शकतात, तापमान वाढल्यास ध्वनीचा वेग काय होतो, वाढतो. म्हणजे टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्पीड ऑफ साऊंड, बरोबर आहे. पहिलं, ध्वनीची घनता वाढल्यास डेन्सिटी जी आहे, लॅम्बडा जर आपण त्याचं एक्झाम्पल घेतलं तर लॅम्बडा म्हणजे डेन्सिटी जी आहे ती पण परत काय होतं, डायरेक्टली इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्पीड. आता याचं सिंपल गोष्ट कशाला, समजा इथे एक, बरोबर आहे. आता एवढ्या याच्यातून जायला काय लागेल, कमी वेळ लागेल. पण हे जवळजवळ झाले तर काय होणार आहे, याला काय होणार आहे, अजून अडथळे जास्त तयार होतील. त्यामुळे याचा स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे. इथं काय होणार आहे, स्पीड वाढणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. डेन्सिटी कमी, स्पीड जास्त, डेन्सिटी जास्त, स्पीड कमी, हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. आणि माध्यमातील रेणुभार वाढल्यास ध्वनीचा वेग त्या ठिकाणी काय होतो, परत तो पण कमी होतो. रेणुभारचा पण त्या ठिकाणी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल रिलेशन आपल्याला बघायला मिळतं. आता पुढे बघा, युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इन सीजीएस सिस्टीम काय, सीजीएस मध्ये युनिटचं कॅलरी पर ग्रॅम. आता इथं कॉमन आपल्याला काय बघायला मिळेल, ह्या दोनपैकी कुठलं तरी उत्तर असलं पाहिजे. करेक्ट, कॅलरीज ग्रॅम पर सेंटीग्रेड. आता विशिष्ट उष्णता जी असते, 1 ग्रॅम पदार्थाचं तापमान 1 डिग्री सेंट वाढवण्याला लागणारी उष्णता म्हणजेच काय असतं, स्पेसिफिक हीट असते. सीजीएस युनिट त्याचं काय, कॅलरी पर ग्रॅम सेंटीग्रेड, राईट. आणि एमकेएस आणि एसआय युनिट जे आहे, जूल पर केजी डिग्री केल्विन, त्या ठिकाणी आपल्याला त्याचं युनिट त्या ठिकाणी बघायला मिळतं. एमपीएससीला खूप सवय आहे अशा बेसिक गोष्टी विचारण्याची, ज्या बरेच लोक युपीसी ॲस्पिरंट पर्टिक्युलरली या बाबतीमध्ये लक्ष देत नाहीत. ठीक आहे, कंबाईनचा पेपर आहे, मान्य आहे मला. कंबाईनमध्ये पण आपल्याला ह्या छोट्या गोष्टी ज्या आहेत आणि एकदम छोटे बारकावे जे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कशाचं युनिट काय, मीटर पर सेकंद आहे का, सेंटीमीटर पर सेकंद आहे, सेल्सिअस आहे का, डिग्री सेल्सिअस आहे, सेंटीमीटर आहे का, मीटर आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न जो आहे, पुढचा प्रश्न काय, विद्युत धारेचे पॉवर एक्सपेंडेड बाय करंट इन अ रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू. आता प्रोपोर्शनल टू डायरेक्टली किंवा इनव्हर्सली याच्यापैकी एक द्यायला पाहिजे होतं, कुठलंच दिलं नसल्यामुळे हा प्रश्न काय झाला, हॅशटॅग झालेला आपल्याला बघायला मिळतो. प्रश्नच चुकीचा फ्रेम केला होता. नाहीतर याचं उत्तर काय यायला पाहिजे होतं, त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं की विद्युत रोधकात खर्च होणारी ऊर्जा जी आहे, विद्युत धारेचा स्क्वेअर इंटू प्रतिरोध, म्हणजे त्याला जो रेजिस्टन्स असतो तो आपल्याला या ठिकाणी सूत्राच्या द्वारे काढता येतो. आता इथे बेसिक जे आहे
पी म्हणजे काय असतं, खर्च होणारी ऊर्जा असते जी जूल मध्ये मोजतात. आय म्हणजे विद्युत धारा असते जी अँपियर मध्ये आपण मोजत असतो. आर म्हणजे रेजिस्टन्स असतो जो आपण ओहम मध्ये मोजतो. आणि टाइम जो असतो सेकंदामध्ये, म्हणजेच वेळ आपण तो मोजत असतो. म्हणजेच विद्युत रोधकात खर्च होणारी ऊर्जा धाराच्या वर्गानुसार आय स्क्वेअर आणि प्रतिरोधानुसार आपल्याला त्या ठिकाणी बदलताना त्या ठिकाणी बघायला मिळते. स्क्वेअर ऑफ विद्युत धारा ऊर्जा म्हणजे करंट जे आहे तो. आणि सम किंवा व्यस्त प्रमाणात सांगितलेलं नसल्यामुळे हा प्रश्न त्या ठिकाणी कॅन्सल केलेला होता, हे आपण बघितलेलं आहे. आता पुढचा आला, उपिंग कफ डिसीज इज कॉज बाय विच ऑफ द फॉलोइंग बॅक्टेरियल इन्फेक्शन. कुठल्या बॅक्टेरिया. आता फक्त इथं थोडंसं एक नॉलेज जे आहे एक माहिती पाहिजे होतं. उपिंग कफ म्हणजेच डांग्या खोकला म्हणजेच पर्टुसिस. आणि पर्टुसिस साठी आपल्याकडे एक वॅक्सिन आहे, ते म्हणजे डिप्थेरिया, DPT. डी म्हणजे डिप्थेरिया, पी म्हणजे पर्टुसिस आणि टी म्हणजे टिटॅनस. ह्या तिन्हीचे मिळून जे काही वॅक्सिन आपण घेतो त्यातला पर्टुसिस म्हणजेच असतो डांग्या खोकला, म्हणजेच असतो उफिंग कप. एवढं जरी आपल्याला माहिती असतं तरी आपल्याला करेक्ट उत्तरापर्यंत जाता आलं असतं, कारण बोर्डो टेला पर्टुसिस नावाचा एकच ऑप्शन या ठिकाणी दिलेला होता. डांग्या खोकला म्हणजेच काय असतो, पर्टुसिस. आणि तो जो पॅथोजिन आहे तो बॉर्डेटेला एक जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आहे. लसी DPT नावाची जी डिप्थेरिया, पर्टुसिस आणि टिटॅनस तुम्हाला मी सांगितलेलं होतं. आता पुढे येणाऱ्या प्रश्नांसाठी आपल्याला याचा थोडासा एक अंदाज घेणं फार गरजेचं आहे. बॅक्टेरियल जे काही डिसीज आहेत ते कशामुळे होतात, काय होतात, त्यातला कुठला जीवाणू आहे, आपण ते एक एक करून बघूयात. राईट, बोर होत नाही ना? तसं असेल तर कमेंट करून सांगा. पण अत्यंत महत्वाचं आहे. मी सांगतोय ह्या डिस्कशन मधला एक तरी कमीत कमी प्रश्न पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये अर्धा पाऊण तासामध्ये तुमचा एक प्रश्न त्या ठिकाणी पक्का होणार, ही गोष्ट लक्षात घ्या. ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस. आपल्याला माहिती आहे टीबी कशामुळे होता, हवेच्या थेंबांमुळे, संक्रमित व्यक्तींच्या खोकल्यामुळे. टीबीसाठी डॉट नावाचा एक उपचार असतो, पद्धती डॉट. आणि BCGची लस आपण त्या ठिकाणी देत असतो. आणि ही जी दिली असते इंट्राडर्मल असते. हे पण आपण मला वाटतं 2024च्या पेपरमध्ये बघितलेलं होतं. राईट. प्लेग जो आहे, प्लेग आहे यर्सिनिया पेस्टिस नावाच्या आजार बॅक्टेरियामुळे होतो. यर्सिनिया पेस्टिस. आणि उंदरांच्या पिसाटी संक्रमित कीटाकू पिस्सू जे त्याच्यापासून होतो. त्वरित चिकित्सा आवश्यक असते कशाला, प्लेगला. आता प्लेग न पूर्वीच्या काळी खूप लोकांचे डेथ व्हायचे, आता प्लेगचं तसं काही राहिलेलं नाही, त्याच्या विरोधात लस पण आलेली आहे. कॉलरा जो आहे तो व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या आजारामुळे होतो, दूषित पाणी आणि अन्नातून होतो. इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन जे असतं आपलं, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करतो. आणि ORS वगैरे जे आहे ते पण आपण देतो. आणि ORS एक कॉलरासाठी नाही, कॉलरासाठी काही गोष्टी नाहीत, डोरिलस त्या ठिकाणी असते. त्यानंतर टायफॉइड जर आपण बघितला तर टायफॉइडसाठी साल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया जो आहे तो पॅथोजिन म्हणून किंवा त्याला कारक त्या ठिकाणी असतो. टायफॉइड पण जो आहे ना दूषित पाणी आणि अन्नामध्ये सापडतो. आणि टायफॉइडसाठी उपचार, टायफॉइडचं वॅक्सिन जे ओरल आणि इंजेक्टेबल त्या ठिकाणी आहे, पण एवढं इफेक्टिव्ह नाहीये. मराठवाड्यात तुम्हाला जर ताप आला आणि तुम्ही जर विडाल टेस्ट केली जी टायफॉइडसाठी असते, ती फॉल्स पॉझिटिव्ह ऑलवेज येतेच येते. त्यामुळे त्याचा लय लोड घ्यायचा नाही, अँटीबायोटिक चालू करायचे, आराम करायचा, भरपूर पाणी प्यायचं, आपण लगेच त्या ठिकाणी बरे होतो. त्याची जास्त काळजी करण्याची गरज नाही. पुढे जर आपण बघितलं डायरिया, डायरियामध्ये आता वेगळ्या कारणांमुळे होतं. एक जो डायरिया होतो तो आहे इश्चेरिका कोलाय, ई कोलाय नावाचा जो आहे, शिगेला स्पीसीज आहेत. या दोनमुळे डायरिया होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो. उपचार साखरेचे पाणी, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन याच्यावर आपल्याला डायरियावर देता येतात. त्यानंतर गोनोरिया नावाचा, नेसेरिया गोनोरी नावाचा बॅक्टेरिया जो असतो त्याच्यामुळे होतो. लैंगिक संपर्कातून होतो आणि विशेष उपचार त्याला आवश्यक असतात. मोस्टली त्याला अँटीबायोटिक आपण देत असतो. राईट. त्यानंतर सेप्सिस नावाचा एक आजार असतो. विविध प्रकारचे जीवाणू जसे की स्टेफॅलोकॉकस ऑरियस, स्टॅफ ऑरियस नावाचा जो काय आहे तो सेप्सिससाठी रक्तप्रवाहात जीवाणूंचा प्रवेश, तात्काळ चिकित्सा आवश्यक असते. सेप्सिस फार डेंजर असतो. सेप्सिस एकदा जर झाला, लवकर ट्रीटमेंट त्या ठिकाणी जाग्यावर पेशंट जाग्यावर म्हणजे लवकर पेशंटची डेथ होऊ शकते. त्यामुळे सेप्सिसला प्रॉपर केअर, ICU इंटेन्सिव्ह केअर मधून आपल्याला त्या ठिकाणी ट्रीटमेंट द्यावी लागते. पुढे जर आपण डिप्थेरिया बघितलं तर कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरिया नावाचा जो काही बॅक्टेरिया त्याच्यामुळे डिप्थेरिया आपल्याला बघायला मिळतो. आणि तो हवेच्या थेंबांद्वारे संक्रमित व्यक्ती संपर्कातून आपल्या TB सारखा त्या ठिकाणी आजार थोडक्यामध्ये आहे. डिप्थेरिया अँटी टॉक्झिन्स त्या ठिकाणी दिले जातात. आणि ही लस जी असते आपली DPTची ती पण आपण देतो. टिटॅनस तर सगळ्यांना कॉमन माहिती आहे. क्लॉस्ट्रिडियम टिटॅनाय नावाचा मातीमध्ये आढळणारा दूषित जखमा वगैरे ज्यातून माती त्यातून येतो तो, आणि याला टिटॅनसचं व्हॅक्सिन त्या ठिकाणी देणं फार गरजेचं असतं. पुढे आता व्हिटॅमिन, फेवरेट टॉपिक आहे आयोगाचा व्हिटॅमिनच्या बाबतीमध्ये.
फॉलोइंग व्हिटॅमिन ऍक्ट्स अँटीऑक्सिडंट. अँटीऑक्सिडंट म्हणलं की आपल्याला व्हिटॅमिन ई त्या ठिकाणी डोळे झाकून यायलाच पाहिजे किंवा आपल्याला माहिती पाहिजे. आता वेगवेगळे व्हिटॅमिन जे आहेत आणि त्याचा काय काय रोल आहे, कशातून मिळतं, काय सायंटिफिक नाव काय, हे आपण बघणं गरजेचं, कारण पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये याच्यावर 100% एखादा प्रश्न येऊ शकतो. पहिला जो असतो व्हिटॅमिन ए, ज्याला आपण म्हणतो रेटिनॉल. व्हिटॅमिन ए म्हणलं की डोळ्यांचे आरोग्य, त्वचा आणि रोगप्रतिकारक शक्ती, रातांधळेपणा जो नाईट ब्लाइंडनेस तो आहे. गाजर, पालक, दूध, अंडी याच्यामधून आपल्याला बघायला मिळतं. आणि सगळ्यात बेस्ट तुम्हाला मी एक सांगतो, आंब्याच्या सीझनमध्ये, उन्हाळ्यामध्ये जर त्या सीझनमध्ये भरपूर आंबे आपण खाल्ले तर आपल्याला वर्षभर पुरेल एवढं व्हिटॅमिन ए आपल्या शरीरामध्ये मिळत असतं. त्यामुळे आंबे अवश्य खा, सीझनल फ्रुट्स अवश्य खा. आणि आंब्याच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणाल सर व्हिटॅमिन ए मग तुम्ही तेवढ्या दिवसात खाल्लं, तर व्हिटॅमिन ए जे आहे तर फॅट सोल्युबल आहे, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये राहतं. जसं आपण वापरतो तसं ते आपल्याला जसं आपण वापर करतो तसं युटिलायझेशन त्या ठिकाणी होत असतं. व्हिटॅमिन बी आणि सी सारखं नाहीये जास्त लग व्यालिंग गेलं बाहेर असा प्रकार त्याच्यामध्ये होत नाही, कारण व्हिटॅमिन बी आणि सी जो ग्रुप आहे तर तो वॉटर सोल्युबल आहे. आणि ते बेसिक थोडक्यात तुम्हाला सांगतो. फॅट सोल्युबल मध्ये ADEK, बस एवढं लक्षात ठेवा, ADEK. त्यानंतर फॅट सोल्युबल मध्ये बी आणि सी, हे दोन ग्रुप जे आहेत तर हे वॉटर सोल्युबल आहेत, म्हणजे पाण्यात विरघळणार आहेत. जास्त व्हिटॅमिन बी आणि सी झालं तर काय फरक पडत नाही, लघवीद्वारे निघून जातात ते, बरोबर आहे. आता व्हिटॅमिन B1 जो आहे, व्हिटॅमिन B1 ला आपण म्हणतो थायमिन, आणि त्याचं काम जे असतं मज्जासंस्था वगैरे जे आहेत, नर्वस सिस्टीम जे आहे आपली, त्याच्या एनर्जी, आणि याचा घटक जो आहे तो बेरी नावाचा अभाव त्या ठिकाणी आजार त्याला आपण म्हणूया. त्यानंतर धान्य, अंडी आणि मांस याच्यामधून आपल्याला काय मिळतं, व्हिटॅमिन बी मिळतं. व्हिटॅमिन B2 म्हणजेच असतं रायबोफ्लेविन, त्वचा आणि डोळ्यांना अफेक्ट करतो. बऱ्याच वेळेला हाताला अशी चीर येणे, बऱ्याच जणांच्या ओठाला इथे असे चीर पडणे, आणि डोळ्याचे बरेचसे आजार, खाज डोळ्यामध्ये, थोडे इरिटेशन वगैरेचे, तर ते रायबोफ्लेविनमुळे असतं. त्वचा आणि तोंडाचे विकार हे कशातून मिळतंय, दूध, अंडी आणि हिरवे भाज्या. त्यानंतर व्हिटॅमिन B3 येतं, त्याला आपण नायासिन म्हणतो. ते पण कशामध्ये आपल्याला त्वचा आणि पचनमध्ये खूप महत्वाचं असतं. व्हिटॅमिन B3 साठी असतो पेलाग्रा नावाचा मांस, शेंगदाणे, कडधान्य याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन B3 त्या ठिकाणी मिळतं. सायंटिफिक नेम एवढे लक्षात ठेवा. B5 म्हणजे असतं पॅन्टोथेनिक ऍसिड. पॅन्टोथेनिक ऍसिड ऊर्जा आणि हार्मोन्स, थकवा, त्वचारोग, अंडी आणि भाजीपाल्यामधून आपल्याला मिळतं. व्हिटॅमिन B6 जे आहे पायरिडॉक्झिन, हे थोडं लक्षात ठेवा. B6 म्हणजे पायरिडॉक्झिन असतं, जे मेंदू आणि चयापचय म्हणजे डायजेशन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी मदत करत असतं. त्वचेचे विकार याच्यामुळे होऊ शकतात जर व्हिटॅमिन B6 ची डेफिशियन्सी आली. केळी, मासे, अंडे याच्यामधून आपल्याला मिळतं. नंतर व्हिटॅमिन B7 जे आहे त्याला आपण बायोटीन म्हणतो. तर बायोटीन जे आहे तर ते आपले एक्सटर्नल जे काय अपेंडेजेस असतात, असं नख आहेत, केस आहेत, याच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्वचा आहे, मग याच्यामुळे काय होतं, व्हिटॅमिन B7 मुळे केसांची गळती होऊ शकते. आता माझ्या बाबतीमध्ये लगेच विचार करू नका सरांचं व्हिटॅमिन B7 आहे का, हे जेनेटिक आहे. माझ्या आजोबा तर मी स्वतः बघितलेले नाहीयेत. वडिलांनी माझ्या खूप लहान असताना वडील वारलेले आहेत. वडील, माझे चुलते, माझे चुलत भाऊ, या सगळ्यांना आमच्याकडे जेनेटिक आहे. त्यामुळे मी पण लोड घेतला नाही कधी, कुठले तेल बिल लावले नाही, काही नाही. जे आहे ते आहे, जे चालतंय ते चालू द्या म्हणलं, उगा एक्सपेरिमेंट करण्यात अर्थ नाही. त्यामुळं इथे जे आहे आपल्याला व्हिटॅमिन B7 जे आहे केस गळण्याला कारणीभूत असतं. अंडी, दूध आणि शेंगदाण्यामधून ते मिळतं. आता व्हिटॅमिन B9 जे आहे त्याला आपण म्हणतो फोलिक ऍसिड. आणि फोलिक ऍसिड जे आहे तर गर्भवती महिला जे असतात त्यांना प्रेग्नन्सीमध्ये दिले जाणारं फोलिक ऍसिड व्हिटॅमिन B9 लक्षात ठेवा. रक्त निर्मिती आणि गर्भवतींसाठी आवश्यक, आलं बघा. त्यानंतर ॲनिमिया पण होऊ शकतो याच्यामध्ये. ॲनिमिया, आणि भारतामध्ये ऑलमोस्ट 50% स्त्रियांमध्ये ॲनिमिया आपल्याला बघायला मिळतो. हिरव्या भाज्या आणि फळांमधून आपल्याला व्हिटॅमिन B9 त्या ठिकाणी मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट इज व्हिटॅमिन B12. आजकाल सायनोकोबॅलिन डेफिशियन्सी खूप जणांमध्ये आली होती. परतूरच्या जवळपास 90% डॉक्टर व्हेज जे होते त्यांच्यामध्ये ह्याची डेफिशियन्सी बघायला मिळाली होती. डॉक्टरांमध्ये याच्याबद्दल फार जास्त अवेअरनेस नाहीये. सायनोकोबॅलिन जे आहे याच्यामुळे काय होतं की लाल रक्तपेशी ज्या आहेत तर त्या अफेक्ट होतात, कारण हे डायरेक्टली आपल्याला याच्यामुळे पण व्हिटॅमिन B12 मुळे पण आपल्याला काय होतं की RBC वगैरे कमी होतात, थकवा येणं, विस्मरण होणं, कधी कधी चक्कर येणं, असा थकवा जो ज्यांना जाणवतो त्यांनी 100% व्हिटॅमिन B12 जे आहेत ऍटलिस्ट ते सप्लिमेंट घ्या, व्हिटॅमिनच्या कॅप्सूल, गोळ्या काहीतरी घ्या, तर डायरेक्टली इंजेक्शनचा डोस पण तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. आणि व्हिटॅमिन सी सगळ्यांना माहिती आहे, अस्कॉर्बिक ऍसिड त्याला आपण म्हणतो. रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली आहे, जखमा भरण्याचं काम त्या ठिकाणी होतं. आणि क्लासिक जो काय आजार आहे तो स्कर्वी म्हणजे आपल्या हिरड्यांमधून रक्त येणं, संत्री, लिंबू, आंबळा, थोडक्यात आंबट
चवीचे जे काय फळं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी त्या ठिकाणी बघायला मिळतं. पुढचा आहे व्हिटॅमिन डी, अगेन खूप महत्वाचा. कोलोकॅल्सिफेरॉल, कॅल्सी आलं समजून घ्या, कॅल्शियम रिलेटेड काहीतरी भानगड आहे एवढं लक्षात ठेवा. व्हिटॅमिन डी, कोलेकॅल्सिफेरॉल किंवा कॅल्सिफेरॉल, हाडे कॅल्शियमच्या शोषणमध्ये. रिकेट्स नावाचा आजार जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळतो. हाडे कमकुवत होतात आणि कुठं म्हणतो, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये, दुपारच्या कडक उन्हामध्ये नाही, सकाळच्या कोवळ्या उन्हात दूध मास जास्त. आणि व्हिटॅमिन ई त्याला आपण म्हणतो टोकोफेरॉल. टोकोफेरॉल कसं लिहायचं, टकोरं फिरलं का तुझं, टोकोफेरॉल, टकोरं फिरलं का. व्हिटॅमिन ई जे आहेत अँटीऑक्सिडंट आणि केस जे आहेत, केसाच्या बाबतीमध्ये पण व्हिटॅमिन ईचा खूप मोठा त्या ठिकाणी रोल आपल्याला बघायला मिळतो. जसं पेशींचे संरक्षण करणं, त्वचा, वंध्यत्व आणि त्वचा रोग, ज्यांना अँटी एजिंग म्हणून वापरायचंय, म्हणजे ज्यांना लवकर म्हातारं व्हायचं नाहीये त्यांसाठी व्हिटॅमिन ईचा खूप त्या ठिकाणी रोल असतो. स्किनचा डिशेस, बदाम, तेल आणि भाज्या. बदामाचं तेल जर तुम्ही लावत राहिले डोक्याला, बदामाचं तेल, तर तुम्हाला व्हिटॅमिन ई करता ॲब्झॉर्प्शन जे आहे ते डायजेस्ट सिस्टीम होतं, त्यामुळे बदाम जे तुम्ही खाल्ले पाहिजे. व्हिटॅमिन के जे आहे, व्हिटॅमिन के आता आलं की त्याला फायलोक्विनोन किंवा मेनॅक्विनिन पण म्हणतात, रक्त गोठवण्याचं काम करतं. जो फॅक्टर असतो ब्लडच्या कॉग्युलेशन मधला, तो व्हिटॅमिन के साठी खूप महत्वाचा असतो. जर व्हिटॅमिन के कमी झालं तर ब्लिडिंग सुरू झाली तर लवकर थांबत नाही. रडायला काय, माणूस उचलला खांद्यावर माणूस भेटत नाही, लक्षात द्या. पालक, ब्रोकोली, हिरव्या भाज्या याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर व्हिटॅमिन के त्या ठिकाणी बघायला मिळतं. पुढे बघा क्वेश्चन नंबर 77. ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकांवर बंद राहतात. याचं उत्तर आहे ओपिओइड्स जे आहेत सेंट्रल नर्वस सिस्टीमला डायरेक्टली अफेक्ट करतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथे आपल्याला जे काय दिलेत कॅनाबिनॉइड्स जे आहेत रिसेप्टर्सना बांधतात आणि जे मुख्यतः सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आणि काही प्रमाणात पचन संस्थेमध्ये असतात. कोण, कॅनाबिनॉइड्स जे आहेत. त्यामुळे वेदना, भूक आणि उलटीवर परिणाम होतो. त्यानंतर इथं ओपिओइड्स, जे आपला ओपिओइडचा ग्रुप आहे तो सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पचन संस्थेला बांधतात. वेदनाशामक म्हणजे पेन किलर म्हणून ओपिओइड वापरतात बघा, पेन किलर. पूर्वीच्या काळी खूप जास्त ओपिओइड्स वापरले जायचे, आतड्यांच्या हालचालीवर पण त्याचा परिणाम त्या ठिकाणी होतो. आणि मॉर्फिन जे याच्यामुळे डायरेक्ट कॉन्स्टिपेशन होतं. हे एक विशिष्ट ओपिओइड आहे जे सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पचन संस्थेतील ओपिओइड रिसेप्टरना बांधतं. त्यामुळे आपल्याला हे पण पेन किलर आहे, सगळे ऍक्च्युअली मध्ये नशा करण्यासाठी पण वापरतात, पेन किलर म्हणून वापरतात. पुढचा आहे कोको अल्कलॉइड्स जे आहेत, यामध्ये कोकेन सारखे संयुग येतात, जी सेंट्रल नर्वस सिस्टीम, न्यूरोट्रान्समीटर जे आहेत त्याच्या पुनर्रचनेला रोखतं. न्यूरोट्रान्समीटर्स नर्वस सिस्टीम मधलं जे काय केमिकल लॉच आहे थोडक्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये. आणि परंतु पचन संस्थेतील रिसेप्टर्सना बांधण्याचा फारसा याचा काही संबंध नाही, कशाचा, कोको अल्कलॉइड्सचा. पुढे बघा जर्मन सिल्वर अलॉईज. जर्मन सिल्वर कशाचा आहे, कॉपर, निकेल आणि झिंक. हे आपण ऑलरेडी बघितलं होतं. सेम याच्यावर 2024 ला आपल्याला प्रश्न बघायला मिळाला होता. जर्मन सिल्वर मध्ये तांबे, जस्त आणि निकेल बघायला मिळतं. चांदीसारखा चमकदार असतो आणि हा गंजत नाही. जर्मन सिल्वर मजबूत आणि टिकाऊ असतो. उपयोग, वाद्य, संगीत वाजवण्याची उपकरणे, नाणी, चष्म्याची फ्रेम, बटन, दारे, खिडक्यांचे हँडल हे कशाचे असतात, जर्मन सिल्वरचे असतात. आता महत्वाचे मिश्र धातू आणि त्यांचे घटक हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. ब्रास जो आहे, तर ब्रास तांबे, कॉपर आणि जस्तचा असतो. तांबे, कॉपर आणि जस्त पासून बनतो. आता उपयोग, वाद्य आणि सजावटीच्या वस्तूमध्ये ब्रासचा वापर. पितळ, त्यानंतर येतो ब्रॉन्झ म्हणजे पांढरे धातू जे असतात, कॉपर, तांबे आणि टीन. टीन म्हणलं की लक्षात ठेवा ब्रॉन्झ, ब्रॉन्झ म्हणलं की टीन एक लक्षात ठेवा. नाणी, मूर्ती, तांत्रिक उपकरणे. स्टील जे आहे, लोखंड आणि कार्बन, ह्या दोन, आयर्न आणि कार्बन पासून उपयोगी इमारती सगळ्यांना माहितच आहे. स्टेनलेस स्टील आलं बघा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. लोखंड, क्रोमियम आणि निकेल. निकेल पण आलं पाहिजे आणि क्रोमियम पण आलं पाहिजे. या दोन गोष्टी म्हटलं की तुमच्या इथं स्टेनलेस स्टील. याला जंग चढत नाही, भांडी औद्योगिक उपकरणात वापरतात. ड्युरॅल्युमिनियम अल्युमिनियमचाच प्रकार आहे. अल्युमिनियम, तांबे, मॅग्नेशियम आणि मॅग्नीज. उपयोग, विमाने आणि वाहने. याचा काय होतो, ड्युरेबल, नावच शब्द आहे. ड्युरॅल्युमिन म्हणजे ड्युरेबल आहे, कडक आहे, कमी लाईट वेट आहे आणि मजबूत पण त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर सोल्डर मध्ये असते टीन आणि शिशं तुमचं म्हणजे लीड त्या ठिकाणी बघायला मिळतं. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये सोल्डर वापरतात. सोल्डर तुम्ही बऱ्याच वेळेला इलेक्ट्रिशियन वगैरे जे असतात ना त्यांच्याकडे बघितलं असेल तुम्ही, सोल्डर म्हणतात बऱ्याच वेळेला ते, तर ते असतं टीन आणि लीड पासून बनवलं. नायक्रोम जे आहे तर निकेल आणि क्रोमियम पासून, नावातच आहे नायकेल, नायक्रोम, क्रोमियम. फ्यूज वायर अलॉय जे आहे शिशे आणि टीन पासून बनवतात, विद्युत फ्यूज मध्ये वापरतात. फ्यूज वायर म्हणलं की इलेक्ट्रिसिटी मधलं फ्यूज, ऍज सिम्पल ॲज दॅट, राईट. पुढे जाऊ आपण. ऍस्पिरिन केमिकल हे कशाचं आहे,
ओ ॲसिटिल सॅलिसायक्लिक ऍसिड म्हणजेच काय असतं तुमचं ॲस्पिरिन असतं. रक्त पातळ होण्याची एक गोळी ॲस्पिरिन खूप वेळा दिली जाते. ओ ॲसिटिल सॅलिसायक्लिक ऍसिड त्याला आपण म्हणतो. त्यानंतर अँटी इन्फ्लामेटरी सूज कमी करण्यासाठी पण त्याला वापरलं जातं. रक्त पातळ कमी करण्यासाठी पण वापरलं जातं. आणि ब्लड क्लॉट्स रक्ताच्या गाठी रोखण्यासाठी. रक्त पातळ राहिलं तर घट्ट होणार नाही, घट्ट झालं नाही तर गाठी होणार नाहीत. ॲज सिम्पल ॲज दॅट. अँटी इन्फ्लामेटरी सूज पण कमी केली की ऑटोमॅटिक रक्त पातळ. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत कोरिलेटेड आहेत एवढं लक्षात ठेवा. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपल्या सायन्स मधला जो आहे, कठीण आणि मृदू आम्ल आणि अल्कली या संज्ञा कोणी दिल्या? थोडक्यात हार्ड बेस आणि हार्ड ऍसिड हे कन्सेप्ट कोणी दिली? तर पियर्सन नावाचे, राल्फ जी पियर्सन नावाचे व्यक्ती आहेत. त्यांनी काय म्हटलं होतं की हार्ड बेस जो आहे तर तो हार्ड ऍसिड सोबत जोडला जातो आणि स्टेबल त्या ठिकाणी कंपाऊंड तयार करतो. यालाच त्यांनी काय म्हटलेलं होतं की थिअरी ऑफ पियर्सन, राल्फ पियर्सन. याचं वैशिष्ट्य त्यांनी काय दिले होते सॉफ्ट ऍसिड आणि हार्ड ऍसिड मध्ये? सॉफ्ट ऍसिड म्हणजे असे ऍसिड जे लवचिक आहेत आणि मोठ्या आकाराचे आहेत, कमी पॉझिटिव्ह चार्ज असलेले ऍसिड म्हणजेच काय असतात सॉफ्ट ऍसिड. सॉफ्ट ऍसिडचे एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवावे लागतील, ते फार गरजेचं आहे. एक सिल्वर आयन, त्यानंतर मर्क्युरीचा आयन, पॅलेडियमचा आयन, प्लॅटिनमचा आयन आणि आयोडीन, हे सगळे जे आहेत ते सॉफ्ट ऍसिड आपल्याला बघायला मिळतात. आता मृदू अल्कली म्हणतात त्याला. सॉफ्ट बेसेस जे आहेत, मृदू अल्कली म्हणजे काय? अशा अणूंमधून बनतात ज्यांच्याकडे सहज इलेक्ट्रॉन देण्याची क्षमता असते. बेस देणारा असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याचा स्ट्रॉंग बेस आहे तो देतच असतो, बेस देणाऱ्यांचा. आता उदाहरणं याची काय बघायला मिळतात? तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात आयोडाइड आयन, त्यानंतर सल्फाइड आयन, सायनाइड आयन आणि थायोल ग्रुप्स जे आहेत. पियर्सनचा प्रिन्सिपल मी जे सांगितलं तुम्हाला की हार्ड ऍसिड जे आहेत हार्ड बेसकडे जातील आणि सॉफ्ट ऍसिड सॉफ्ट बेसकडे जातील आणि एक स्टेबल कंपाऊंड बनवतील, त्याला आपण म्हणतो पियर्सनचा प्रिन्सिपल. आता हार्ड ऍसिड कुठले कुठले आहेत? तर H+, सोडियम, कॅल्शियम, ॲल्युमिनियम आणि हे. त्याच्यानंतर हार्ड बेसेस जे आहेत OH हायड्रॉक्साईड, फ्लोराईड आणि अमोनिया आणि पाणी. आपण म्हणतो पाणी हे खूप हार्ड पाणी आहे, जड पाणी आहे, त्याला आपल्याला हलकं करावं लागेल. तर हे जड जे पाणी असतं ड्यूटेरियमचं वेगळं. बरं, इथं जो हार्ड बेस ज्याला आपण म्हणतो H2O पाणी, तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. अशा प्रकारे सायन्सच्या बाबतीमधले जे काय आपले महत्वाचे गोष्टी होत्या त्या आपण डिस्कस केल्या आहेत. परत तुम्हाला मी तेच म्हणेल की तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट करून कळवा, कारण त्यांना आपला उत्साह एनर्जी वाढत असते. अशा पद्धतीने आपण सायन्सच्या बाबतीमध्ये काही केलं पाहिजे का तेही आवर्जून सांगा. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. परत तुम्हाला तेच सांगेल, चला चालत राहूया, एक एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक MPSC प्रिपरेशन सिम्पल विथ MPSC मेड सिम्पल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.